नमस्कार. मी प्राध्यापक पद्मजा पुनसे, निंगोट पद्मजा स्पीक्समध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. या चॅनलवर अध्यात्म आणि विज्ञान या विषयाशी निगडीत समाज प्रबोधनपर दिनविशेष माहिती असते. ज्येष्ठांसाठी खास व्हिडिओ, महिलांसाठी विशेष टिप्स आणि विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशनल व्हिडिओ असतात. तर आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की वारीमधील वारकऱ्यांना ऊर्जा कशी मिळते, त्यांच्यामध्ये एवढी प्रचंड ऊर्जा ही कुठून येते. महाराष्ट्रामध्ये आषाढ महिना जवळ आला की वातावरणामध्ये एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा जाणवू लागते. आणि हे जे वारकरी असतात, हे लाखो वारकरी शेकडो किलोमीटर चालतात, पण तरीही ते थकत नाही. त्यांना जी ऊर्जा मिळते ती 3 प्रकारची ऊर्जा असते. तर पहिली ऊर्जा आपण त्याला म्हणूया की मानसिक ऊर्जा. ही अध्यात्म आणि भक्तीची ताकद यामधून निर्माण होते. वारकरी लोक हे जेव्हा पायी चालत असतात तेव्हा ते नामस्मरण करतात आणि नामस्मरण करत असताना त्यामध्ये विठुरायाचा नामस्मरण, विठू माऊली, विठ्ठल विठ्ठल, रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम असा त्यांचा जय जयकार चालू असतो. रामकृष्ण हरी असा ते जयघोष करत असतात. आणि त्यामुळे काय होते की त्यांच्यामध्ये एक अशी मानसिक ऊर्जा निर्माण होते आणि त्यांचा जो थकवा असतो तो थकवा निघून जातो. शिवाय वारकरी हे अखंड हरिपाठ करत असतात. आणि हरिपाठ करणे आणि जे वारकरी हरिपाठ ऐकत असतात, तर हरिपाठ हा त्यांच्या ऊर्जेचा एक प्रचंड स्रोत आहे असेही म्हटले तरीही चालेल. तर ह्या देवाच्या परमेश्वराच्या नामस्मरणाने, विठू माऊलीच्या नामस्मरणाने आणि ज्ञानोबा तुकाराम यांच्याच नामस्मरणाने त्यांच्यामध्ये एक मानसिक ऊर्जा ही निर्माण होते. दुसऱ्या प्रकारची ऊर्जा त्यांच्यामध्ये असते ती म्हणजे सामूहिक ऊर्जा. जेव्हा लाखो वारकरी हे टाळ मृदंगाच्या तालावर एकाच लयीमध्ये चालतात, नाचतात, तेव्हा त्यांच्यामध्ये सामूहिक ऊर्जा निर्माण होते. आणि ही सामूहिक ऊर्जा निर्माण होण्यामागे त्यामागे एक विज्ञान आहे की आपल्या शरीरामध्ये ॲड्रेनाईल नावाचं एक हार्मोन असतं. प्रत्येकाच्या शरीरातच असतं. आणि हे जे हार्मोन आहे, जेव्हा सामूहिक आपण एकत्र येतो, सगळे लोक एकत्र येतो, तेव्हा हे ॲड्रेनाईल नावाचं जे हार्मोन आहे ते आपल्या शरीरातून झपाट्याने स्त्रवतं. त्यामुळे काय होतं की आपलं रेस्पिरेशन म्हणजे श्वासोच्छ्वास हा जलद गतीने होतो. आणि त्यामुळे आपल्या शरीराची एक गती वाढते आणि आपल्यामध्ये मग एक प्रचंड ऊर्जा निर्माण होते. याला ॲड्रेनाईल रश असं म्हणतात. तर हे जे वारकरी लोक आहेत हे जेव्हा चालत असतात तेव्हा त्यामध्ये ते भजन, कीर्तन, प्रबोधन, प्रवचन, रिंगण हे त्यांचं चालू असतं. आणि हे सर्व सामूहिकरित्या असल्यामुळे त्यांच्यामध्ये ही एक अशी सामूहिक ऊर्जा निर्माण होते. तिसऱ्या प्रकारची ऊर्जा असते शारीरिक ऊर्जा. आता शारीरिक ऊर्जा जी असते, आता ह्या दिंडी जी आहे, ह्या दिंड्या प्रत्येक गावागावामधून जात असतात आणि तेथील स्थानिक लोक त्यांना जेवणाची व्यवस्था करतात. तर वारकऱ्यांना जेवणामध्ये डाळ भात, चपाती, भाकरी, भाजी, त्यानंतर वेगवेगळे फळं, सुकामेवा हे मिळत असतं. त्यामुळे त्यांना लवकरच एनर्जी येते, म्हणजे ऊर्जा त्यांच्या अंगामध्ये येते. शिवाय राजगिरा लाडू, साबुदाण्याची खिचडी हे त्यांना मिळत असतं. आणि हे स्थानिक लोक त्यांना भरपूर प्रमाणात देत असतात. आणि आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ताक, लिंबू पाणी तसेच ORSचे सुद्धा त्यांना वाटप होत असते. तर हे त्यांना प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक त्यांच्या जे मुक्काम आहे त्या ठिकाणी हे मिळत असल्यामुळे आणि त्यांच्या अंगामध्ये मग कार्बोहायड्रेट्स निर्माण होतात आणि त्यांच्या अंगामध्ये एक अशी शारीरिक ऊर्जा तयार होते. शिवाय शासनाची यावर देखरेख असते. म्हणजे अन्न आणि औषध प्रशासन जे आपण म्हणतो FDA, फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशन, तर याचं ह्या वारकऱ्यांच्या जे अन्नपदार्थ त्यांना पुरवले जातात त्यावर शासनाचं लक्ष असतं
की त्यांना स्वच्छ सुरक्षितच अन्न मिळायला पाहिजे आणि याची काळजी हे शासन घेत असतं. त्यामुळे त्यांना हे व्यवस्थित अन्नपदार्थ खायला मिळतात. दुसरं हे असते की त्यांना वैद्यकीय सुविधा असतात. वारी जेव्हा चालत असते तेव्हा त्यांच्यासोबत मोबाईल मेडिकल व्हॅन असतात, म्हणजे फिरते दवाखाने त्यांच्यासोबत असतात आणि त्यामध्ये औषध म्हणजे एखाद्या वारकऱ्याचा जर स्नायू दुखावला गेला किंवा एखाद्या वारकऱ्याला बरं वाटत नसेल, त्यांना थकवा जाणवत असेल तर त्यांना वेळेवर तिथे औषधं दिली जातात. तर त्यामुळे काय होतं की त्यांना वेळेवर औषधं मिळाल्यामुळे आणि त्यांची वैद्यकीय सुविधा व्यवस्थित होत असल्यामुळे त्यांच्यामध्ये ही सुद्धा एक या प्रकारची एनर्जी त्यांच्यामध्ये येते. शिवाय आता हे असतं की महाऊर्जातर्फे सौर ऊर्जेकडून त्यांना मोबाईल चार्जिंग रथ हे त्यांच्यासोबत असतात आणि हायब्रिड ऊर्जा यंत्रणा याचासुद्धा ते वापर करतात. तर त्यामुळे काय होतं आहे की त्या वारकऱ्यांजवळ जे मोबाईल असतात ते सोबतच चार्ज करून घेतात आणि चार्ज झाल्यामुळे ते सर्वांसोबत असे कनेक्ट राहतात, म्हणजे एकमेकांसोबत वारीतील लोकांसोबत जोडलेले असतात. शिवाय आपल्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत, आपल्या नातेवाईकांसोबत ते जोडलेले असल्यामुळे काय होतं की त्यांचा जो प्रवास आहे हा अगदी चिंतामुक्त होतो आणि यामधून सुद्धा त्यांना एक तंत्रज्ञानाची ऊर्जा मिळते असंही म्हटलं तरीही चालेल. तर वारकरी लोक म्हणजे आपण ज्यांना म्हणूया की वारीमध्ये काय असतं की कुणाला या म्हणावं लागत नाही, कुणाला जेवण करा, कुणाला जा असंही म्हणावं लागत नाही. माऊली माऊली करून प्रत्येकजण पाणी वगैरे जेवण हे सगळं व्यवस्थितपणे करून घेत असतात आणि प्रत्येकाला माऊली म्हणूनच ते संबोधतात. पण आपण असंही म्हणतो वारकऱ्यांमध्ये की ही जी एनर्जी निर्माण होते तर एनर्जी म्हणजे काय असतं की जिथे तुमचं शरीर हे आंकुचन आणि प्रसरण पावत आहे, जिथे तुमच्या शरीरावर कंपन येत आहे, जिथे तुमचं ध्यान लागत आहे, जिथे तुम्हाला उत्साह वाटत आहे, जिथे तुम्हाला आनंद वाटत आहे, तर अशा ह्या वारीमध्ये हे वारकऱ्यांसोबत घडत असतं आणि त्यामुळे मग त्यांना हे सर्व प्रकारच्या ऊर्जा तिथे मिळत असतात. आणि जेवढा ज्याचा भाव असेल तेवढंच त्याच्या हाकेला परमेश्वर ओ देत असतो. आणि जेव्हा मग हे वारकरी म्हणजे शेकडो किलोमीटरचा प्रवास करून लाखो वारकरी जेव्हा पंढरपूरला पोहोचतात आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा त्यांना कळसाचं दर्शन होतं तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार राहत नाही. आणि जेव्हा त्यांना विठू माऊलीच्या दर्शनाची ओढ असतेच आणि विठू माऊलीचं जेव्हा त्यांना दर्शन होतं तर त्या दर्शनाचा जो उत्साह असतो तो उत्साह त्यांना वर्षभर ऊर्जा देत असतो. म्हणून आपण सुद्धा वारीमधून आलेल्या लोकांना आपण नमस्कार करतो आणि आपली अशी एक भावना असते की यांच्या पायांची धूळ जरी आपण मस्तकाला लावली तरी आपल्याला एनर्जी मिळते आणि यामधून एक लोकसेवा होत असते. म्हणून हे सामूहिक जे योगदान आहे तर हे खूप महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा मग म्हणजे विठ्ठलाची आणि त्यांचं तिथे दर्शन होतं, विठ्ठलाच्या दर्शनाचा उत्सव ते करतात तेव्हा त्यांना परमानंद मिळतो आणि मग वर्षभरासाठी तिथून ती ऊर्जा घेऊन येतात आणि ती ऊर्जा मग त्यांना पुन्हा पुढच्या वर्षभर ही पुरत असते. तर वारकरी लोकांना अशा प्रकारची ऊर्जा ह्या वारीमधून मिळत असते. तर असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कॉमेंटसुद्धा करा प्लीज.